की सरकारचा जो 34 रुपयाचा GR आहे, ते परिपत्रक आहे, त्या परिपत्रकाचं पालन व्हावं आणि माझ्या शेतकऱ्याला 34 रुपये हमीभाव भेटावा. आपली तिसरी मागणी अशी आहे की जो खाजगी व सहकारी दूध संघ या परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याच्यावर कडक शासन व्हावे, नव्हे तर त्याचा परवाना रद्द व्हावा, याच्याशिवाय यांना आत्ता देणार नाही. आणि आता अतिशय शांततेत आणि संयमित शिवधर्म फाउंडेशननं आंदोलन केलेलं आहे, करत आलेलं आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते 19 तारखेपर्यंत तर सहकारी खाजगी दूध संघाला शिवधर्म फाउंडेशनचा आक्रमकपणा काय असतो ते आम्हाला दाखवावं लागतं. पण परिणाम जो बी हो, इतिहास साक्षीला आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे, आम्ही परिणामाला कधी घाबरत नाही, कारण परिणामाची पर्वा करणारे इतिहास कधीच रचत नाही आणि आम्ही इतिहास रचणारे. आम्ही घरात एसीत बसून इतिहास वाचणारे नाहीये.